राम ज्ञानू थांबा इकडे आत ना घुसो प्रशांत भाऊ श्रीकांत भाऊ तुम्ही थोडं सरकं नाही आम्हाला थोडंसं उपस्थित सर्व शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सर्व शेतकरी या ठिकाणी ज्यांचा अन्नत्याग सुरू आहे 17 नोव्हेंबरपासून नागपूर येथून तर बुलढाण्यापर्यंत ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्राचे नेते माननीय रविकांतजी तुपकर इथे उपस्थित असलेले सर्व राजकीय पक्षाचे मान्यवर पत्रकार सर्व शेतकरी बांधव अधिकारी सर्व मान्यवर बंधूंना आणि भगिनी माननीय रविकांतजी तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्याच्या संदर्भात मागील 17 तारखेपासून नागपूर येथे अन्नदान आंदोलन सुरू केलेलं होतं। आंदोलनाच्या 2-3 दिवस अगोदर त्यांची आणि माझी भेट झाली होती आणि अशा प्रकारचं आंदोलन आम्ही विदर्भात करतो। आम्ही विदर्भात करतोय, महाराष्ट्रामध्ये करतोय, अशा प्रकारची जाणीव आणि सूचना जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं मला त्यांनी दिलेली होती आणि शेतकऱ्याच्या संदर्भातला एक अतिशय महत्त्वाचे प्रश्न विशेषतः कापसाच्या संदर्भात, सोयाबीनच्या संदर्भात, विजेच्या संदर्भात, अतिवृष्टीच्या मदतीच्या संदर्भात, कर्जमाफीच्या संदर्भामध्ये या विविध प्रश्नाच्या संदर्भात न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून 17 तारखेपासून नागपूर येथे त्यांनी आंदोलन सुरू केलं। संपूर्णतः अन्नत्याग आंदोलन त्यांनी सुरू केल्यानंतर साधारणतः नागपूरच्या प्रशासनाने त्यांना त्या ठिकाणी बसू न देता त्यांची रवानगी बुलढाणा येथे केली आणि बुलढाणा येथे आल्यानंतर सुद्धा त्यांच्या राहत्या घरासमोर त्यांचं हे बेमुदत अशा प्रकारचं अन्नत्यागाचं आंदोलन इथे मागील 2 ते 3 दिवसापासून सुरू होते याची सगळ्यांना आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। त्यांच्या मागण्या अतिशय रास्त आहेत। आमच्या पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे 2 दिवसापूर्वी नागपूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सुद्धा माननीय रविकांतजी तुपकर यांच्या आंदोलनाची दखल घेतली, त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली आणि माहिती घेऊन रविकांत तुपकर यांच्या मागण्या अतिशय रास्त आहेत। शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या मागण्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असतील, या दोघांच्याही अखत्यारीतल्या ज्या ज्या मागण्या असतील त्या पूर्ण झाल्या पाहिजेत अशा प्रकारच्या भावना सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी व्यक्त केलेल्या होत्या आणि त्या संदर्भातल्या विविध वर्तमानपत्रामध्ये बातम्या सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत। आज जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं मी काल रात्री जिल्ह्यामध्ये आलो। 3 दिवसापासून माझाही त्यांचा फोनवर संपर्क चालू होता, बोलणं चालू होतं, प्रशासनाशी बोलणं चालू होतं आणि लवकरात लवकर ह्या मागण्या शासन दरबारी पोहोचून या संदर्भात केंद्र सरकारमध्ये माननीय पियुष गोयल असतील, राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या कानावर ह्या मागण्या तिथे टाकल्या पाहिजे आणि हे आंदोलनाला कुठेतरी ब्रेक लावून
त्या मागण्या जास्तीत जास्त मान्य करून आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय दिला गेला पाहिजे, ही भूमिका सुद्धा पालकमंत्री या नात्यानं माझी प्रामुख्यानं त्या ठिकाणी होती. आणि 3 दिवसापासून त्यांच्या संपर्कामध्ये राहून काल रात्री जेव्हा मी वापस आलो तेव्हा सातत्यानं त्यांच्याही संपर्कात होतो. आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे 2 दिवस झाले आजारी असल्यामुळे माझा आणि त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. पण आज सकाळी त्यांचा आणि माझा संपर्क फोनवर झाला. त्यांनी माझ्याशी 15 ते 20 मिनिटं या आंदोलनाच्या बाबतीमध्ये चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की ह्या मागण्या अतिशय रास्त आहेत आणि आपण महाराष्ट्र लेव्हलवर आपल्या अखत्यारीतल्या ज्या मागण्या आहेत त्याची चर्चा आपण मुंबईला करू. ज्या केंद्र शासनाच्या अखत्यारीतल्या मागण्या आहेत त्याच्या संदर्भात केंद्र शासनाकडे आपण पत्र पाठवू, पाठपुरावा करू. आणि हे सगळं करत असताना रविकांतजी तुपकर आणि त्यांचं शिष्टमंडळ यांना बुधवारी तुम्ही मुंबईला घेऊन या. तशा प्रकारे कलेक्टरच्या वतीनं त्यांना ताबडतोबीनं जाऊन पत्र द्या आणि त्यांचं उपोषण मागे घेण्याच्या संदर्भात त्यांना विनंती करा. अशा पद्धतीनं सुद्धा माननीय अजितदादा यांनी मला सुचवलं आणि सगळ्यांशी चर्चा करून, प्रशासनाशी चर्चा करून आज मी माननीय रविकांतजी तुपकर यांना इथे भेटलो. त्यांच्याशी बऱ्याच वेळपासून मी चर्चा करतोय. त्यांच्या मागण्या माहीत होत्याच, परंतु पुन्हा एकदा त्यांनी या संदर्भात अत्यंत अशक्तपणा असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या साठी त्यांनी या मागण्या पुन्हा एकदा माझ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात सोयाबीन हे मागच्या काळामध्ये 10,000 पर्यंत त्याची किंमत गेली होती, पण आता या अलीकडच्या काळामध्ये एकदम त्याची किंमत घसरली आणि त्या बाजारामध्ये 3,500-4,000 हजारापर्यंत मला वाटते किंवा त्याच्यापेक्षा कमी किंमत ती झाली आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यांचा त्यातल्यात आपल्या मराठवाडा आणि विदर्भातल्या काळात या दोन्ही विभागातल्या शेतकऱ्यांचं अलीकडच्या काळात जे प्रमुख पीक झालेलं आहे ते एकदम जरी एवढं कमी होत असेल तर सोयाबीनचा उत्पादित करताना जो खर्च होतो तो सुद्धा आपल्याला भरून निघत नाही, उलटा आपल्या खिशातून त्या ठिकाणी पैसे द्यावे लागतात. त्यामुळं मार्केटमध्ये सोयाबीनचे भाव स्थिर राहिले पाहिजेत, जास्तीत जास्त सोयाबीनला दर मिळाला पाहिजे, ही भावना सुद्धा त्यांनी आता या ठिकाणी व्यक्त केली. कापसाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी थोडाफार यावर्षी कापसाला बरा भाव होता, परंतु अतिवृष्टीमुळे मला वाटते की सोयाबीनपेक्षा कापसाचं नुकसान आपलं तिथे जास्त झालेलं आहे. त्यामुळं बऱ्यापैकी भाव असताना पुन्हा कापसाचे भाव सुद्धा तिथे उतरणीस लागले. त्यामुळं केंद्र सरकारशी त्या ठिकाणी संपर्क करून या कापसाचे भाव सुद्धा चांगल्या पद्धतीने असले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे याबद्दल सुद्धा त्यांनी माझ्याशी आता या ठिकाणी चर्चा केलेली आहे. त्याचप्रमाणे विमा हा अलीकडच्या काळामध्ये आणि परवलीचा किंवा एक अवघड विषय शेतकऱ्यांच्या दृष्टीने इथं प्रामुख्याने झालेला आहे. आम्ही सुद्धा प्रशासनामध्ये काम करत असताना शेतकरी विमा काढतो, पंतप्रधान पीक विमा योजना ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा, केंद्र सरकारचा हिस्सा, ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना मागील अनेक वर्षापासून त्यांचा हक्काचा असलेला विमा हा सुद्धा मिळवण्यास अडचणी येतात. ते टाळाटाळ करतात. प्रचंड असा नफा केंद्र विमा कंपन्या ज्या ज्या असतील त्या कमवत आहेत, हे चित्र सगळ्या देशाने या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यांनी जरूर नफा कमावा, परंतु शेतकऱ्यांचं जे हक्काचं आहे ते त्या ठिकाणी वेळेवर आणि पूर्णपणे दिलं गेलं पाहिजे, ही रास्त भावना माननीय रविकांतजी तुपकर यांनी या मागण्यामध्ये केलेली आहे. आम्ही सुद्धा याचा पाठपुरावा प्रामुख्याने या ठिकाणी करतोय आणि या विमा कंपन्यांना वठणीवर आणण्यासाठी किंवा या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचं हक्काचं त्या ठिकाणी दिलं पाहिजे यासाठी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून कठोर अशी भूमिका घेऊन तिथे प्रयत्न केले गेले पाहिजे, ही भावना सुद्धा या ठिकाणी व्यक्त केली गेलेली आहे. त्याचबरोबरीनं पाम तेल असेल किंवा खाद्यतेलावरचं आयात शुल्क कुठतरी वाढवलं पाहिजे, जेणेकरून त्याचा फायदा सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होईल. 5% GST हा सुद्धा तात्काळ रद्द केला पाहिजे, त्याचे सुद्धा फायदा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होऊ शकेल.
आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी केंद्राच्या संदर्भातले जे प्रामुख्याने महत्वाचे प्रश्न होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारनं सुद्धा सोया पिंडीची आयात करू नये हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. माननीय राजू शेट्टी यांच्याशी माझं काल संध्याकाळी बोलणं झालं. पियुष गोयल आणि त्यांचे अधिकारी यांच्याशी त्यांची चर्चा झालेली आहे आणि या 2-3 दिवसामध्ये या संदर्भातले निर्णय ते घेणार आहेत असं मला राजू शेट्टी यांनी स्वतः सांगितलं. त्या संदर्भात सुद्धा आपले प्रयत्न राज्य शासनाच्या माध्यमातून जो पाठपुरावा करायचा आहे, कारण त्याचा फायदा केवळ महाराष्ट्रातील विदर्भातल्या किंवा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना होणाऱ्या अशातला भाग नाही, तर देशातल्या सगळ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या गोष्टीचा निश्चितपणे त्या ठिकाणी फायदा होणार आहे. त्याचबरोबरीनं इतर ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 लाखापर्यंतची या महाविकास आघाडी सरकारने केलेली कर्जमाफी, 50,000 रुपये प्रोत्साहनपर त्यांना या संदर्भात देण्याची भूमिका आणि इतर विजेच्या संदर्भातल्या ज्या शेतकऱ्यांचे कनेक्शन आता अलीकडच्या काळामध्ये पैसे बिल न भरल्यामुळे कट केले जात आहेत आणि ज्यांनी पैसे भरले अशा सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ताबडतोबीनं डीपी मिळाली पाहिजे, ट्रान्सफॉर्मर मिळालं पाहिजे, यासाठी सुद्धा त्यांनी या मागणीद्वारे आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या ज्या अतिवृष्टीमुळे पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनी आहेत, सरकारनं तो निर्णय घेतलेला आहे की त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात नुकसान भरपाई आपण मला वाटते की 10,000 कोटीचं पॅकेज पहिलं जाहीर केलेलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा 2-2.5 हजार कोटीची वाढ महाराष्ट्र सरकारनं दुसरा अहवाल तिसरा अहवाल आल्यानंतर केलेली आहे. त्या नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा काही प्रमाणात जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये आलेले आहेत, पूर्णपणे पैसे आलेले नाहीयेत. उरलेले पैसे सुद्धा ताबडतोबीनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजेत. अशा प्रकारच्या भावना सुद्धा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम ताबडतोबीनं जमा जावी. मागे आमची 2-3 वेळ या विषयावर त्याच्याशी चर्चा झाली होती. आपल्या जिल्ह्याचा विचार जर केला तर मला वाटतं 25,000च्या वर अशा प्रकारचे पात्र शेतकरी आहेत ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना नवीन कर्ज उपलब्ध झाले नाहीये. या संदर्भात सुद्धा मी निश्चितपणे आता जी मीटिंग होणार आहे त्या मीटिंगच्या अनुषंगाने आमची चर्चा त्या ठिकाणी होईल आणि व्यापाऱ्यांना जे महाराष्ट्र शासनानं स्टॉक लिमिट सोयाबीनच्या बाबतीमध्ये लागू केलेली आहे ती सुद्धा मला असं वाटते की ती काही बरोबर नाहीये. त्याच्यामुळे पुढे व्यापारी धास्तावलेले आहेत. लागू नाही केली, बरोबर ती करायची नाही ना आपल्याला. त्याचा निर्णय आपल्या शासनाने अजून घेतलेला नाहीये. या मागणीच्या संदर्भात अनेक व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ सुद्धा मागच्या काळामध्ये मला त्या ठिकाणी भेटलेलं होतं. त्यामुळं सरकारनं अजून हा निर्णय लागू केलेला नाहीये आणि भविष्यामध्ये हा लागू करू नये या संदर्भात सुद्धा आमची चर्चा प्रामुख्यानं त्या ठिकाणी झाली आणि म्हणून या सगळ्या मागण्याच्या संदर्भात आमची सविस्तर अशी चर्चा या ठिकाणी झालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री थोडे आजारी असल्यामुळे भेटू शकणार नाही, परंतु उपमुख्यमंत्र्यांशी आज सकाळीच माझं 15 ते 20 मिनिटं फोनवर या सगळ्या मागण्याच्या संदर्भात माझी चर्चा झाली. उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे आणि उपमुख्यमंत्री एकदा जे सांगतात ते करण्याची त्यांची सवय असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टीची माहिती आहे आणि म्हणून या सगळ्या मागण्या मी त्यांच्या कानावर त्या ठिकाणी टाकल्यात. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की 1-2 मागणीच्या संदर्भात आपल्याला कदाचित ताबडतोबीने निर्णय घेता येणार नाही, पण बाकीच्या जे काही मागण्या आहेत ज्या राज्य शासनाच्या अखत्यारीत आहेत त्याच्याबद्दलचा निर्णय आपण निश्चितपणे घेऊ. केंद्र शासनाच्या अखत्यारीतले जे प्रश्न असतील त्या संदर्भातला पाठपुरावा आपले सेक्रेटरी पत्र देऊन स्वतः पाठपुरावा या संदर्भातले निश्चितपणे त्या ठिकाणी करतील आणि या संदर्भात बुधवारी बहुतेक येणाऱ्या बुधवारी आम्ही सकाळी मंत्रालयामध्ये या मागण्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बसणार आहोत आणि ही चर्चा करत असताना
संबंधित खात्याचे अधिकारी, संबंधित खात्याचे मंत्री यांना सुद्धा मी उपस्थित ठेवेल. तुम्ही स्वतः रविकांत तुपकर यांच्याकडे जा. अशा प्रकारचं बोलणं माझं तुमच्याशी झालेलं आहे, स्पष्टपणे त्यांना या ठिकाणी सांगा. आणि जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं त्यांना भेटून हे उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांना करा. आणि येणाऱ्या बुधवारी आपण सगळे जण एकत्रित बसून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, एवढा माझ्यातर्फे त्यांना सांगा. आणि म्हणून ती दादांशी जे बोलणं झालेलं आहे त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा जी झालेली आहे त्या चर्चेच्या अनुषंगाने माननीय आपले नेते रविकांतजी तुपकर यांना भेटण्यासाठी मी आलो. सविस्तर असं सगळं विवेचन मी आमची चर्चा करत असताना त्यांना केलेलं आहे. आणि आताही माझ्या भाषणामध्ये मी सविस्तरपणे या सगळ्या गोष्टीचा खुलासा इथे केलेला आहे. त्यामुळे मला निश्चितपणे वाटते की माननीय अजितदादा यांच्या बरोबरची चर्चा आपली सकारात्मक होईल, राज्य शासनाची बरोबरची चर्चा आपली सकारात्मक होईल. आणि आपण जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाला आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या मागण्या, रविकांत तुपकर यांनी केलेल्या मागण्या रास्त आहेत हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. याची कल्पना मी अजितदादांना आता सकाळी बोलताना दिलेली आहे. त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या बुधवारी या सगळ्या गोष्टीची आपली सविस्तर अशी चर्चा त्या ठिकाणी होईल. आणि आपल्या जिल्ह्यातीलच नाही तर त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या मागण्या आपण आता मांडलेल्या आहेत त्या अनुषंगाने न्याय देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होईल, एवढी खात्री पुन्हा एकदा आजच्या या बैठकीच्या निमित्तानं मी देतो. आणि जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं मी रविकांतजी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं उपोषण आता इथं सोडवावं, स्थगित करावं आणि बुधवारी होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहून आपल्या मागण्या मांडून त्या ठिकाणी चर्चा करून आपण हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया, एवढं पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि रविकांतजी यांनी आपलं उपोषण स्थगित करावं अशी विनंती आपल्या सगळ्यांच्या वतीने करतो. हा एक महत्वाचा मुद्दा इथं झालेला आहे. आपलं आंदोलन हे 2-3 दिवसापासून इथं सुरू असल्यापासून प्रशासनाच्याही संपर्कात मी सातत्यानं होतो आणि प्रशासनाच्या माध्यमातून या 2-3 दिवसामध्ये काही उचित अनुचित घटना या परिसरामध्ये काही घडल्यात याची वर्तमानपत्राच्या माध्यमातून माननीय रविकांतजी आणि इतर त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांशी, पत्रकारांशी चर्चा करत असताना मला काही गोष्टी जाणवल्यात. या सगळ्या गोष्टी तपासून आज काही आंदोलन करत असताना आंदोलकावर काही गुन्हे जर या ठिकाणी दाखल झाले असतील तर ते निश्चितपणे माननीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून गृहमंत्री माननीय दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या मी निदर्शनास आणून हे गुन्हे राजकीय स्वरूपाचे किंवा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेले गुन्हे आहेत, ते काही जाणून बुजून केलेले गुन्हे नाही आहेत हे त्यांच्याशी मी त्यांच्या निदर्शनास आणतो. आणि आपल्यावर जे काही अयोग्य पद्धतीने गुन्हे दाखल झाले असतील तर निश्चितपणे त्याच्यामध्ये लक्ष घालून हे गुन्हे सुद्धा भविष्यामध्ये कसे वापस होतील या संदर्भात सुद्धा पालकमंत्री या नात्यानं माझं लक्ष त्या ठिकाणी राहील. धन्यवाद. खरं तर माझी बोलण्याची भारतीय परिस्थिती नाही आहे, परंतु जो काही घटनाक्रम आहे तो मला साहेबांनी बऱ्यापैकी तुम्हाला सांगितलं. काही गोष्टी साहेबांच्या बोलण्यात राहून गेले त्याचा मी उलगडा करतो त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या संदर्भात. तर गेल्या 4 दिवसापासून मी अन्नपाक सत्याग्रह करतो. तुम्ही सगळ्यांनी मला प्रचंड साथ दिली आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा प्रश्न फक्त एकट्या दुकट्या कुणाचा नाही, महाराष्ट्रातल्या 50% सोयाबीन उत्पादक आहे आणि कापूसवाले असा 60-70% शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आणि या माध्यमातून मी ज्यावेळी सगळ्या नेत्यांना निवेदन पाठवले त्यावेळेस माझं निवेदन गेल्या आदरणीय शरद पवार साहेबांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की रविकांत तुमच्या मागण्या अतिशय रास्त आहेत आणि तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या लोकांच्या हातात हे आहे त्यांच्याशी मी स्वतः तुम्हाला घेऊन जाईल. साहेब त्यांनी सांगितलं मी स्वतः तुम्हाला घेऊन जाईल आणि त्या लोकांची बैठका करून आपण या मागण्या मान्य करून देऊ. मी आदरणीय आणि त्यांनी नागपूरच्या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी याचा आवर्जून उल्लेख केला आणि ते 5 मिनिटं या विषयावर बोलले.
मी आणि त्यांनी ही पण भूमिका मांडली की रविकांत तुपकरांची भूमिका ही सामंजस्यातून मार्ग काढण्याची आहे आणि निश्चितपणे यातून मार्ग काढणं माझी अशी अपेक्षा आहे. मी आदरणीय शरद पवार साहेबांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि सरकारमध्ये आणि आपल्यामध्ये ज्यांनी समन्वय घडून आणला ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्य सरकारमध्ये अत्यंत जबाबदार मंत्री सन्माननीय डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेबांचे मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर हा सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की फोकस असल्याच्या दिवसापासून आदरणीय साहेब मला रोज माझ्या तब्येत करत होते, प्रशासनालाही वारंवार फोन करत होते, माझ्या तब्येतीचे अपडेट घेत होते आणि काही झालं तरी तब्येत खालावली नाही पाहिजे, काही बरं वाईट होऊ नये अशी चिंता माझ्याबद्दल शिंदे साहेब सातत्याने व्यक्त करत होते. आणि साहेबांनी मान्य अजितदादांशी चर्चा करून मान्य अजितदादांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि अजितदादांनी काय सांगितलं ते त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. आणि बुधवारी म्हणजे मला वाटतं 24 तारखेला मंत्रालयामध्ये मान्य अजितदादांच्या उपस्थितीमध्ये संबंधित खात्याच्या मंत्र्यांची बैठक त्यांनी लावलेली आहे. त्या बैठकीचं निमंत्रण साहेबांनी स्वतः मला दिलेलं आहे आणि तसं पत्रही मला प्रशासनाच्या वतीनं साहेबांच्या हातून दिलेलं आहे. आणि दुसरं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या संदर्भाने जी एक महत्वाची मागणी आपली होती पियुष गोयल साहेबांकडे वाणिज्य मंत्रालयाकडे ती मागणी होती. जसं मागच्या वेळी अखिल ऑल इंडिया पोल्ट्री ब्रिडर्स असोसिएशननं केलं होतं केंद्र सरकारला साठी खाद्य म्हणून सोयाबीन आयात करा आणि केंद्र सरकारनं 12 लाख टन सोयाबीन आयात केली. आता पुन्हा 4 दिवसापूर्वी ऑल इंडिया पोल्ट्री ब्रिडर्स असोसिएशननं पत्र दिलं की सोयाबीन आयात करा, सोयाबीनचा भाव 4,000च्या खाली आला. हे पाहून सगळ्या शेतकऱ्यांमध्ये धास्ती तयार झाली आणि राजू शेट्टी साहेबांनी स्वतः पियुष गोयल साहेबांची चर्चा केली आणि पियुष गोयल साहेबांनी काल आणि आज 2 वेळा राजू शेट्टी साहेबांशी संपर्क साधून एक महत्वाची मागणी त्यांनी आपली मान्य केली. यानंतर कोणत्याही प्रकारची सोयाबीन देशामध्ये आम्ही आयात करणार नाही असा शब्द राजू शेट्टी साहेबांना पियुष गोयल साहेबांनी दिला आणि त्या संदर्भातला आदेश एक 2-3 दिवसामध्ये आता सुट्ट्या असल्यामुळे त्यांना काढता आला नाही, पण सोमवारी ते दौरा करून दिल्लीत आल्यावर 2-4 दिवसात तशा संदर्भातला आदेश मी काढतो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, कोणत्याही प्रकारची सोयाबीन आम्ही आयात करणार नाही असा शब्द पियुष गोयल साहेबांनी दिला. आता साहेब बोलत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांचा पण स्वतःहून फोन आला आणि त्यांनी सांगितलं की केंद्राशी संबंधित तुमचे जे काही विषय असतील पियुष गोयल साहेबांची किंवा केंद्रीय कृषी मंत्र्यांशी त्यांची आणि तुमची मी तातडीनं बैठक करून देतो की स्वतः तुमच्या सोबत येतो, पण तुम्ही हे उपोषण सोडा रविकांत, मला सगळी परिस्थिती माहिती आहे. तर त्यांनी पण विनंती केली, मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि बच्चू कडू साहेबांचाही फोन आला होता. बच्चू कडू साहेबांचे प्रतिनिधी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ गावंडे, पाटील सर, सुधाकर खोतकर या ठिकाणी आले, मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. बच्चू कडू साहेबांनी पण या आपल्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे. तर राज्य सरकारशी संबंधित मागण्यांची बैठक आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये होणार आहे. आणि केंद्राची बैठक पियुष गोयल साहेबांनी सुद्धा राजू शेट्टी साहेबांना सांगितलं मी सोयाबीनच्या आयातीचा निर्णय तर रद्द करतोच आहे, पण अजून जर काही तुमच्या मागण्या असतील तर त्या संदर्भामध्ये मी लवकरच बैठक लावतो आहे असं आश्वासन त्यांनी राजू शेट्टी साहेबांना दिलं. आणि दुसरा एक साहेब महत्वाचं आहे की सोयाबीनवर 5% GST लावलेला आहे, जो कोणत्याच मालावर नाहीये, फक्त सोयाबीनवर आहे, तो रद्द करा अशी आमची एक मागणी आहे. तर ती अर्थमंत्र्याकडे येते. तर पियुष गोयल साहेबांनी राजू शेट्टी साहेबांना सांगितलं मी स्वतः तुम्हाला घेऊन अर्थमंत्र्याकडे जातो आणि या संदर्भातली मागणी आपण भेटून धरू आणि सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडू. त्याच्यामुळं तोही निर्णय एक सकारात्मक झालेला आहे. आज जे काही प्रमाणात यश या आंदोलनाला मिळालेलं आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना, माझं एकट्याचं नसून यामध्ये हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने या आंदोलनाला साथ दिली, माध्यमांनी सुद्धा सोयाबीनचा आणि कापसाचा विषय लावून धरला, तुम्ही सुद्धा वेळोवेळी लक्ष घातलं, तुमच्या सगळ्यांमुळे हे मान्य झालं. मी फक्त याच्यातला एक निमित्त मात्र घटक आहे, यामध्ये माझं कुठलंही योगदान नाही. आणि राजू शेट्टी साहेबांचे पण मी धन्यवाद व्यक्त करतो. माझ्या तब्येतीमुळे त्यांना झोप लागत नव्हती, दिवसभर मला ते 10 फोन करायचे
तुझी तब्येत कशी आहे, तुझी तब्येतीला काही झालं नाही पाहिजे, आपण महाराष्ट्र भेटून टाकतो, मी रस्त्यावर उतरतो. कार्यकर्त्यासाठी जीव तोडणारा नेता मी खूप नेते बघितले, पण त्यांनी प्रचंड काळजी घेतली या काळामध्ये. मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो, साहेबांचे पण मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हाला सांगतो, साहेबांचं प्रचंड प्रेम आपल्या चळवळीवर आपल्यावर आहे. वेळोवेळी शिंदे साहेबांनी कधी कोणता शब्द आम्ही टाकला असेल तर कधी टाळला नाही. प्रचंड प्रेम या चळवळीवर केलं आणि म्हणून ही चळवळ आज जिवंत आहे. ठीक आहे, प्रशासनाच्या बाबतीत काही कुरबुरी झाल्या असतील, त्यांनाही मी काही दोष देत नाही, तो त्यांचा प्रशासकीय भाग आहे. परंतु मी एकच फक्त खंत व्यक्त करतो की मॉब मध्ये हँडल करताना, कोणताही मॉब हँडल करताना पोलीस प्रशासनानं थोडं सबुरीने आणि संयमानं तो हँडल करावा, एवढंच माझी त्यांना विनंती आहे. आणि आज मी राज्य सरकारच्या वतीने शिंदे साहेब या ठिकाणी आले, त्यांच्या विनंतीला मान देऊन, राजू शेट्टी साहेबांच्या विनंतीला मान देऊन आणि माननीय अजितदादा पवारांच्या विनंतीला मान देऊन, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विनंतीला मान देऊन, माननीय बच्चू कडू साहेबांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी शिंदे साहेबांच्या त्यांनी रोज ते विनंती करतात मला, मी हे उपोषण बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह तूर्त स्थगित करतो आहे. पण साहेब, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, या मागण्यांच्या अनुषंगानं जर का केंद्र आणि राज्य सरकार नाही घेतले नाही किंवा या संदर्भात थोडंफार दुर्लक्ष झालं तर पुन्हा मात्र महाराष्ट्रातला शेतकरी ताकदीनं रस्त्यावर उतरेल, हे सुद्धा सांगायला मी विसरणार नाही. कारण साहेब, या आपले कोणतेच नेते सोयाबीनच्या प्रश्नावर बोलत नाही. कृपया सगळ्या नेत्यांना आपल्या विदर्भ मराठवाड्यात सोयाबीनच्या प्रश्नावर बोलण्यासाठी आपण बाध्य केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून, असं मला वाटतं. मी माध्यमांचे विशेष आभार मानतो की तुम्ही सगळ्यांनी आमच्यासारख्या चळवळीतल्या फाटक्या कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहिले प्रस्थापितांच्या विरोधात. त्यामुळे मी मनापासून तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि साहेबांच्या हस्ते मी या ठिकाणी या अन्नत्याग सत्याग्रहाला स्वल्पविराम देतो अशी आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. काही कांटे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. काही आमच्या घामाची, हम तुम्हारे साथ हैं. सोयाबीन आमच्या घामाची, नाही कुणाच्या बापाची. रविकांत भातुपकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. एकच गट्टी, राजू शेट्टी. शेतकरी एक जुटीचा, विजय असो. शेतकरी एक जुटीचा, विजय असो. एकच गट्टी, राजू शेट्टी. एकच गट्टी, राजू शेट्टी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. रविकांत भातुपकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.